चला तर मंडळी, खाद्य रुचीमध्ये आज आपण अगदी घरातल्या साहित्यापासून पौष्टिक अशा शेंगोळ्या करणार आहोत. अगदी हुलग्याचं पीठ नसेल तरी सुद्धा तुम्ही ह्या शेंगोळ्या करू शकता आणि चवीला अप्रतिम अशा लागतात. एकदम सोपी रेसिपी आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 8-9 लसूण पाकळ्या आणि तिखट 4 मिरच्या चरचरीत अशा आपण फिरवून घेणार आहोत. हे बघा, मस्त आपला लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. आता लगेचच आपण शेंगोळ्यांसाठी पीठ मळायला घेऊया. त्यासाठी आपण इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेणार आहोत आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी इथे आपण बेसन पीठ घेणार आहोत. बेसन पिठामुळे चवीला खूप छान अशा शेंगोळ्या लागतात. अजिबात इथे हुलग्याचं पीठ मी वापरलेलं नाही, पण शेंगोळ्या खूप चविष्ट होतात. 1 चमचा आपण ओवा घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालूयात. मीठ अगदी बेताने घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालूयात. आता आपण वाटून घेतलेला मिरची आणि लसणाचा जो ठेचा आहे तो सुद्धा आपण घालणार आहोत. तुम्ही तिखट कसे खाता, की जे खूप तिखट हवं असेल तर जास्त टाका. आता मी संपूर्ण ठेचा यामध्ये घालणार आहे, कारण मी अगदी झणझणीत शेंगोळ्या करणार आहे. आता त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि पहिल्यांदा हे सर्व जिन्नस आहे ते संपूर्ण कोरडे मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी मिक्स करून अगदी घट्टसर गोळा आपण मळून घेणार आहोत. आपली कणिक असते ना चपातीची, त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या शेंगोळ्यांचा आकार आहे तो छान असा येतो, म्हणजे मोडला जात नाही. त्यामुळं शक्यतो घट्टसर पीठ आपण मळून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी मिक्स करून आपण गोळा मळून घेऊयात. लहानपणी खूपदा शेंगोळ्या खाल्लेल्या असतात, पण एकटीसाठी करायचा कंटाळा येतो, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. छान आपला गोळा घट्टसर असा मळून झालेला आहे. आता आपण झाकून ठेवूयात आणि शेंगोळ्यांसाठी जो रस्सा लागतो त्याची तयारी करूयात. तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरंसुद्धा छान फुललं की त्यामध्ये आपण चॉप केलेला लसूण घालायचा आहे. हे बघा, लसूणसुद्धा छान फुलला गेला की त्यामध्ये आपण गॅस बारीक करून मसाले घालूयात, जेणेकरून मसाले करपणार नाहीत. गॅसची फ्लेम एकदम मी बारीक केलेली आहे. आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूयात, थोडंसं हिंग घालूयात आणि काश्मीरी तिखट इथे मी घातलेलं आहे, जेणेकरून रंग सुरेख येईल. आणि घरातलं थोडंसं तिखट घालायचं आहे आणि लगेचच पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती करपणार नाही. पाहूनच समजत असेल की तेलावर मसाले आपण घातल्यामुळे रंग अगदी सुरेख आलेला आहे. हे बघा, आणखीन थोडंसं पाणी आपल्याला ॲड करावं लागेल, कारण की आपल्या शेंगोळ्या शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल. आता आपण मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं बेताने घालायचं आहे, कारण आपण शेंगोळ्यांमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे. आता रश्याला छान अशी उकळी येऊन देऊया, तोपर्यंत आपण शेंगोळ्या बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत. छान असं पीठ भिजलेलं आहे. आता आपण अशा पातळ अशा शेंगोळ्या बनवून घेऊयात. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता. इथे मी पाकळ्यांचा किंवा पानाचा आकार देत आहे. हे बघा, पातळ अशा शेंगोळ्या करायच्या आहेत, जेणेकरून छान अशा शिजल्या जातात. हे बघा, अशा प्रकारे सर्व शेंगोळ्या मी करून घेते. आता मस्त छान अशा आपल्या शेंगोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता आपण रश्याला उकळी आली त्यानंतर या शेंगोळ्या एक एक करून ह्यामध्ये सोडायच्या आहेत. लक्षात ठेवायचं आहे, रश्याला पूर्ण उकळी आल्यानंतरच आपण ह्या शेंगोळ्या सोडायच्या आहेत. सर्व शेंगोळ्या रश्यामध्ये बुडतील इथपर्यंत रसा आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही बघू शकता की संपूर्ण शेंगोळ्या आपल्या डीप झालेल्या आहेत, जेणेकरून छान अशा शिजतील. आणि 2 शेंगोळ्यांचं पीठ मी ठेवलं होतं बाजूला, त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान अशी प्युरी करायची आहे आणि ही प्युरी आहे ती आपण रश्यामध्ये ओतायची आहे, जेणेकरून आपला जो रस्सा आहे तो छान असा दाटसर होईल. आणि बरं, ही ट्रिक मला माझ्या आजीने सांगितली आहे बरं का. आता आपण 10 मिनटं छान अशा शेंगोळ्या आहेत त्या शिजवून घेणार आहोत. 10 मिनटं झालेली आहेत. आपण पाहूयात. मस्त शेंगोळ्या छान अशा शिजलेल्या आहेत. पाहूनच तुम्हाला समजत असेल. हे बघा, मस्तच. आणि तुम्ही बघू शकता की रसासुद्धा छान दाटसर असा झालेला आहे. मस्त शेंगोळ्या आपल्या तयार आहेत. आता फक्त वरून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम शेंगोळ्या सर्व करायच्या. वरून फक्त लिंबू पिळायच्या आणि गरमागरम खायच्या. आता गरमागरम लगेचच खायला घेते.
पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वरून फक्त कोथिंबीर घालते, थोडासा लिंबू पिळते आणि खायला घेते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.